समोर येते जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात दोन तुर्किस्तानचा माल बोला आवाज द्या ना मागे सर गेला मागे सर पुन्हा आवाज द्या ना मागे सर तुर्किस्तानचा माल आम्हाला नको आहे. द्या सगळे आवाज पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद. आपण पाहू शकतोय व्यापाऱ्यांनी तुर्कीचा नाकाबंदी झाल्यानंतर पुण्यातल्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून बातमी अशी की त्यांना धमकीचे फोन आलेत आणि पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फेकले. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड फोन लाईन वरून जोडले गेलेत. सागर, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा निषेध आहे? ठिकाणी व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. पाकिस्तानला ज्या पद्धतीने तुर्कीने मदत केलेली होती त्याचा निषेध म्हणून पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बहिष्कार घातलेला होता आणि पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावरती बहिष्कार घातलेला होता आणि आज धमकीचे फोन यायला सुरुवात केली. तुम्ही सफरचंद फोडले, सगळे निषेध व्यक्त केले. निषेध व्यक्त केलाय. पाकिस्तानचे तुर्कीचे सफरचंद विकलेच नाही गेले पाहिजेत. आमचे आम्ही घेणार सुद्धा नाही. तुर्कीचा माल सुद्धा घेणार नाही. तुम्ही घोषणा पण केली पाकिस्तान विरोधात. तुर्किस्तानचा माल कोणताही माल भारतामध्ये विकला जाणार नाही. तुर्किस्तानचा माल भारतामध्ये कुठल्याही विकला जाणार नाही. तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केल्याबद्दल आम्ही ही घोषणा केली. त्यांचा माल आमच्या इथं इंडियामध्ये मार्केटला आम्ही एक्सेप्ट करणार नाही. पाकिस्तानकडून घोषणा धमक्या यायला लागल्या. धमक्या यायला हा पाकिस्तानला धमकी आली, आम्ही बघितली. म्हणजे मी स्वतः ऐकलेली आहे. थोडंफार बोलले होते, देशाच्या विरोधात वगैरे बोलले होते, पण काही हे करू शकत नाही. आणि आम्ही एक आहे, असे लाखो जण आहेत, किती जणांना धमक्या देणार आहेत फोनवर करून. त्यामुळे काय आम्ही काय घाबरत नाही. काय होतं त्या धमकीमध्ये? ते शिवाय देत होते, काय शिवाय पण देत होते आणि देशाला पण थोडंफार इकडे बोलले की आम्ही भारताला आम्ही सोडणार नाही वगैरे अशा धमक्या होत्या. शिवीगाळ केली होती. पण आता ते आम्ही कंप्लेंट करत आहे CP ऑफिसला. CP ऑफिसला कंप्लेंट करायला गेले. काय सांगणार आहे? सांग, काय सांगणार? पाकिस्तान विरोधात सगळे आक्रमक झालेले आहेत, काय तुमची भूमिका आहे? त्याच्या पाकिस्तान विरोधात आम्ही पण आक्रमक, आपण इंडियानी सुद्धा आक्रमक होणं गरजेचं आहे आणि ते होणार, 100% होणार. ते म्हणजे असं धमक्यांना अशा धमक्याला अजिबात बी घालत नाही मी इंडियाचे लोक. नक्की आपण जर बघितलं तर हे व्यापारी आहेत आणि पाकिस्तानच्या कुठल्याही धमक्यांना घाबरत नसल्याचं व्यापारी सांगतात. या ठिकाणी सफरचंद फोडून त्यांनी पूर्णतः पाकिस्तानचा, तुर्कीचा निषेध व्यक्त केलेला आहे. आता पोलीस काय पद्धतीने या संदर्भात तपास करतील किंवा ही धमकी कुठून आली होती, काय करतात, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतोय व्यापाऱ्यांकडून तीव्र निषेध करण्यात येतोय तुर्कीवरून आणलेल्या या फळांचा, सफरचंदांचा. पाकिस्तानचा देखील जाहीर निषेध करण्यात येतोय व्यापाऱ्यांकडून. हे पुण्यातलं आंदोलन आहे जे आता सध्या आपण पाहतोय. सफरचंद रस्त्यावर फेकत हे आंदोलन करण्यात येत आहे. पुढची बातमी पाहूयात. पुलवामाच्या त्रालमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खात्मा केलाय. जैशचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार केलंय. पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या. त्याच आसिफ शेख सुरक्षा दलांनी त्याला आता ठार केलंय. पुढची
पुढची बातमी पाहूयात. पुलवामाच्या त्रालमधील चकमकीत पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खात्मा केलाय. जैशचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार करण्यात आलंय. पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या. त्याच आसिफ शेखला आता सुरक्षा दलांनी ठार केलंय. पुढची बातमी पाहूयात. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पासरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्यासोबत संवाद साधला, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. पसरूर कॉन्टोनमेंट लाहोर पासून 130 किलोमीटरवर आहे. ऑपरेशन सिंदूर विरोधात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्यासोबत शरीफ यांनी संवाद साधलाय. तर येत्या काही दिवसात ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळालाही भेट देणार असल्याची माहिती आता समोर येते. अगर आपने हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा. पानी का जो हमारा हक है वो ये करियल, ये कौम के सजीरे जवान वो अपनी बहादुरी और जुर्रत से और कुर्बानियों से वो पानी का हक रिट्रीट करेंगे और उसको मौजूद सूरत हाल में उसी तरह कायम रखेंगे. महत्त्वाची बातमी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एक नवीन ट्विस्ट आलाय. एका अमेरिकन उपग्रह कंपनीनं पहलगाममध्ये हाय रेझोल्युशनचे फोटो पाकिस्तानी लोकांना पुरवल्याचा संशय. हे खरं असेल तर पहलगाम हल्ल्यात अमेरिकेचा निष्काळजीपणा नाकारता येत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यापूर्वी 10 दिवस आधीच या भागाच्या सॅटेलाइट इमेजेस घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे वर्षभरापूर्वीचा हा कट कसा रचला गेला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जून 2024 पाकिस्तानची कंपनी BSIनं पहलगामच्या फोटोंची ऑर्डर दिली होती. त्यानंतर 12 ते 22 फेब्रुवारी दरम्यान HD प्रतिमांसाठी ही ऑर्डर होती. 12, 15, 18, 21 आणि 22 फेब्रुवारीला 12 फोटोंची ऑर्डर होती. पहलगाम हल्ल्याच्या 10 दिवस आधीच फोटोंची ही ऑर्डर मिळाली होती. शेवटची ऑर्डर हल्ल्याच्या 12 एप्रिलला मिळाली होती. त्यामुळे वर्षभरापूर्वीच हा पहलगामचा कट रचला गेला होता का अशी शंका उपस्थित होती. पुढची बातमी पाहूयात. पहलगाम हल्ल्याबाबत भारताने आता संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली आहे. भारताने दहशतवादी संघटना TRT विरुद्धचे पुरावे संयुक्त राष्ट्रांना सादर केलेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात TRF आणि पाकिस्तानचा सहभाग असल्याचं भारताने पुराव्यांसह सिद्ध केलंय. भारताने TRF वर बंदी घालण्याची मागणी केली. पुढची बातमी पाहूयात. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये ही भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक सहकार्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे रिलायन्सचे जागतिक स्तरावरचे संबंध अधिक दृढ होतील असं बोललं जात आहे. आपण पाहतोय ही जी भेट झाली आहे ती रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांची ही भेट झाली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक सहकार्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते. या भेटीमुळे रिलायन्सचे जागतिक स्तरावरचे संबंध अधिक मजबूत होतील असं देखील बोललं जात आहे. एक सविस्तर बातमी पाहूयात. अरुणाचल प्रदेशात चीननं कुरापत केली आहे आणि भारतानं चीनची खोड मोडली आहे. भारतानं चीनला मोठा दणका दिलाय. मात्र चीननं कशी कुरापत काढली आहे आणि भारतानं चीनची कशी नाकेबंदी केली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. पाक नंतर आता चीनच्या कुरापती.
चीन विरोधात भारत ॲक्शन मोडवर. चीनच्या ग्लोबल टाइम्सवर बंदी. भारत पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेऊन चीननं आधीच भारताला डिवचलंय. त्यातच भर घालत चीननं एक्सवर एक नकाशा प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवर दावा केलाय. तिथल्या ठिकाणांची नावंही चीननं परस्पर बदलली आहेत. चीनच्या या आगाऊपणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही राहील. चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो. दरम्यान या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइमच्या एक्स अकाउंटवर बंदी घातली. याच एक्स अकाउंटच्या मार्फत चीनी प्रोपोगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं. भारतच एक असा देश आहे जो चायनाच्या विरुद्ध ठामपणे उभं राहू शकतो. त्याच्यामुळे ग्लोबल टाइम्सला त्यांनी बॅन केलं आहे. पाकिस्तान आणि चायनाची ही सवय आहे की कसंही करून भारताच्या विरुद्ध कसं कट करता येईल. कारण चीनला फक्त भारत एक कॉम्पिटिटर आहे. बाकी जितके देश एशियामध्ये आहेत ते चीनच्यापेक्षा खालोखाल आहेत. पण जेव्हा भारत वरती येतो ते डायरेक्टली चीनची इकॉनॉमी इफेक्ट करतात. 1963च्या चीन पाकिस्तान करारानंतर चीन हा नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला. चीन पाकिस्तानला आर्थिक तंत्रज्ञानांचीच नव्हे तर लष्करासह शस्त्रास्त्रांची मदत देत आलाय. त्यामुळे चीनचा दुतोंडीपणा भारताला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे पाकनंतर चीनची नाकेबंदी करण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता बातमी राजस्थानमधून आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरून जोरदार वाऱ्यांसह वाळूचं वादळ उठलंय, ज्याचा परिणाम बिकानेर आणि श्रीगंगानरमध्ये दिसून येतोय. वाळूच्या वादळानंतर बिकानेरच्या काही भागात पाऊस पडलाय. आता भारत पाकिस्तान तणावासंदर्भातल्या बातम्या जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. कराचीत 12 मेला हजारो कट्टरपंथी नेते आणि दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनार्थ एक रॅली काढली. या रॅलीत लष्कर-ए-तोयबा आणि अहले सुन्नत वाल जमात यांनी भाग घेतला होता. दोन्ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्यात आलाय. त्यात 14 जवान ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत. 9 मे रोजीची ही घटना असून त्याचा व्हिडिओ आता जारी करण्यात आलाय. बलुचिस्तानमधल्या पंजगुरमध्ये पाकिस्तान सैन्यावर बलोच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. भारताविरोधात लढाईत पाकिस्तानची अवस्था कुत्र्यासारखी झाली होती, जो पायांमध्ये शेपूट घालून युद्धबंदीची भीक मागत होता, असं रुबिन यांनी म्हटलंय. तसंच भारतानं केलेल्या लष्करी कारवाईचं रुबिन यांनी कौतुकही केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिरियावरील सर्व निर्बंध हटवलेत. ट्रम्प यांनी सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल जुलानींची भेट घेतली आहे. तुर्की आणि सौदी अरेबियाच्या आव्हानानंतर ट्रम्प यांनी ही बंदी उठवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे ट्रम्प यांना दहशतवाद मान्य आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात 2 संशयित दिसलेत. या दोघांनी महिलेकडून पाणी मागितलं, त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज बजाज नगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडलाय. दरोडेखोरांनी तब्बल 8 कोटींचं 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी असा ऐवज लंपास केलाय. केअरटेकरचे हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवत लूट केली आहे. संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे.
त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब परदेशात गेलं होतं. लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत 6 दरोडेखोरांनी हे कृत्य केले. आपण सीसीटीव्ही फुटेज पाहू शकतोय. तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी इतका ऐवज लंपास केलाय. संभाजीनगरमध्ये जो दरोडा पडला त्याचीच ही दृश्य आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो. आता एक धक्कादायक बातमी समोर येते शिर्डीतून. एका हॉटेलमधून गुजरातच्या सराफा व्यापाऱ्याला ड्रायव्हरनं लुटलंय. तब्बल 3.5 किलो सोनं घेऊन ड्रायव्हर पसार झाला. व्यापारी विजय सिंग खिशी यांचं सोनं आणि 4 लाख रुपये रोख घेऊन ड्रायव्हर पसार झालाय. ड्रायव्हर सुरेश राज पुरोहित याच्यावर शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पसार ड्रायव्हरचा शिर्डी पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. आता बातमी अपघाताची आहे. तुळजापूरहून शिरूरला येणाऱ्या बसनं रात्री उशिरा विजेच्या खांबांना धडक दिली आहे. बसच्या धडकेनं दोन्ही खांब थेट आडवे झाले तर दुभाजकही आता यात त्याचं नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाहीये. बसमध्ये काही प्रवासी होते, मात्र बस धडकताच जोरदार आवाज झाला आणि खळबळ माजली. अपघातावेळी वीज पुरवठा हा खंडित असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आता टॉप 50 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे सेनेला मोठी गळती लागली आहे. या पक्षातील 36 माजी नगरसेवक शिवसेनेचा शिंदे गटात दाखल झालेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात आणि भाजपमध्ये प्रवेश करतात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार आहे. नामसाधर्म्य असलेल्या बँक खात्यात पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे पिवळे आणि केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंब वगळता सर्व लाभार्थी बहिणींच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आणि शासन निर्णय संकेतस्थळ बंद राहणार आहे. हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 आणि 16 मे रोजी या पोर्टलची सेवा बंद राहील असं महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं कळवलंय. कोकण रेल्वेनं मॉन्सून वेळापत्रक जाहीर केलं असून हे नवीन वेळापत्रक 15 जून 2025 पासून 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व मेल, एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. एसटी विभागाकडून आता ऑनलाईन तिकीट बुकिंगची सोय करण्यात आली आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या ऑनलाईन सेवेमुळे रत्नागिरी जिल्ह्याभरात राज्यभरातून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ऑनलाईन बरोबरच आता ऑफलाईन तिकिटातूनही एसटी विभाग मालामाल होत असून त्यातून लाखोंचं उत्पन्न या विभागाला मिळतंय. जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4000 घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरं ही ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत. गेल्या 1.5 वर्षात म्हाडा कोकण मंडळानं 3 लॉटरी काढल्या असून सुमारे 10,000 जणांचं घरांचं स्वप्न साकार केलंय. राज्यात मत्स्य व्यवसायाला नुकताच कृषीचा दर्जा देण्यात आलाय. मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच योग्य ती नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचं नुकसान झालंय. मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतलाय. कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर टिप्पणी मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शहा यांना भोवलीये. उच्च न्यायालयानं कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मंत्री विजय शहा यांच्यावर जर गुन्हा सिद्ध झालाच तर किमान 7 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय.
महाराष्ट्रात चांगलंच राजकारण पेटवणारा फॉक्सकॉन प्रकल्प अखेर उत्तर प्रदेशच्या पारड्यात पडलाय. महाराष्ट्रासह गुजरातही या प्रकल्पापासून उपेक्षितच राहिलाय. उत्तर प्रदेशातील जेवर येथे 3700 कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 2000 लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस 105% पडणार असून ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या काळात कार्यरत असणार आहे. यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या 105% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागासमोर मोठं आव्हान असणार आहे. राज्यात आजपासून मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे शहराला पुढील 4 दिवस येलो अलर्ट दिलाय. तसंच विदर्भात 5 ते 7 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.